बऱ्याच वेळेला आपण विचार करतो की निवडणुका, मतदार याद्या तयार करणं, त्याचं मेंटेन करणं हे तांत्रिक काम आहे. आणि हे तांत्रिक कामाला जर आपण लोकशाही म्हणायला लागलो तर आपली काहीतरी गफलत होते. लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्याचं काम निवडणुकांनी केलं. निवडणुका आहेत म्हणून लोकशाहीचा ढाचा अबाधित आहे, परंतु निवडणुका म्हणजे लोकशाही नाही. लोकशाही ही त्या पलीकडची संकल्पना आहे. ती एक जीवन जगण्याची पद्धती आहे, तो एक विचार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचं काम निवडणुका घेण्यापुरतं मर्यादित न ठेवता त्याच्या पलीकडे जाऊन लोकशाहीला सगळ्या घटकांनी कसं सजग होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याची खरी आवश्यकता आहे. मला वाटतं की शेतावर काबाड कष्ट करणारा शेतकरी किंवा वर्गामध्ये शिकवणारा शिक्षक किंवा एखादा प्रशासनामध्ये काम करणारा अधिकारी किंवा एक घरामध्ये आपल्या मुलीला, लहान मुलीला शिकवणारा पालक हे खऱ्या अर्थानं लोकशाही सुदृढ करण्यामागे यांची भूमिका फार मोठी आहे. आणि म्हणून लोकशाहीला जर आपण सजग करायचं असेल तर या सगळ्या घटकांच्या सोबत आपल्याला सगळ्यांना काम केलं पाहिजे. आणि म्हणून एक सामूहिक जबाबदारीची जाणीव याच्यातून आपण हे काम केलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा मी विचार केला की लोकशाही गप्पा हा एक प्लॅटफॉर्म आपण तयार करूया की ज्याच्यामध्ये या समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांना एकत्र आणून त्यांचं कंट्रीब्युशन, त्याच्यातली आव्हानं याचा तरुण पिढी पुढे आपण काहीतरी विचारविनिमय केला तर तो वारसा कदाचित तरुण पिढी पुढे घेऊन जाईल, असा त्यामागचा हेतू होता. म्हणून आम्ही काही शिक्षकांना घेऊन कार्यक्रम केले, काही आपण समाज माध्यमातले जे किंवा प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर काम केलं, साहित्यिकांच्या बरोबर काम केलं, असे वेगवेगळे याच्यावर काम करतो. आणि आजचा जो विशेष फोकस आहे तो पिढीसाठी आहे. आणि म्हणून युवा आणि लोकशाही मूल्य हा विषय आपण घेतलेला आहे. युवाच का, तर त्याच्या मागे सुद्धा एक भूमिका आहे माझी की आपल्याला माहिती आहे की आपल्या लोकसंख्येमधलं जे प्रमाण आहे वेगवेगळ्या वयोगटातलं ते प्रमाण आपल्या मतदार यादीमध्ये सुद्धा प्रतीत होणं आवश्यक आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर 18-19 वय हा जर आपण तपासला तर त्याचं महाराष्ट्रातल्या लोकसंख्येमधलं प्रमाण साधारणतः 3.5% आहे. परंतु मतदार यादीमधलं तेच प्रमाण 0.39% आहे. म्हणजे 10% फक्त मतदार यादीमध्ये आहेत आणि 90% हे 18-19 या वयोगटातली मुलं या प्रक्रियेच्या बाहेर आहेत. दुसरा जो तरुणांचा वयोगट आहे तो 20 ते 29 हा जर आपण घेतला तर महाराष्ट्रामध्ये या गटातली जी लोकसंख्या आहे ती साधारणतः 18% आहे. मतदार यादीमधील या गटातली जी संख्या आहे ती साधारणतः 13% आहे. म्हणजे जवळजवळ 70% लोक या मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 30% युवा सुद्धा याच्या बाहेर आहेत. म्हणजे जो युवा मतदान प्रक्रियेमध्येच नाही, म्हणजे मतदार यादीमध्येच नाही, तर मतदान प्रक्रियेच्या जे मतदानाच्या प्रक्रियेच्या बाहेर सगळे आहेत, तर त्यांचा प्रत्यक्ष सहभाग लोकशाहीमध्ये किती आहे हा एक मोठा चिंतेचा विषय आहे, गंभीर विषय आहे. म्हणजे हा एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट आपण म्हणतो की जी आत्ताची डेमोग्राफिक आपला जो प्रोफाईल आहे या देशाचा, तो डेमोग्राफिक प्रोफाईल असं सांगतो की साधारणतः 40 वर्षाच्या खाली जवळजवळ 50% आपली लोकसंख्या आहे. म्हणजे बहुसंख्य हा देश हा तरुण आहे आणि म्हणून देशाचं भवितव्य या तरुणांच्या हातात आहे.
मी एका बाजूला आपण म्हणतो की या देशाचं भवितव्य तरुणांच्या हातात आहे, आणि दुसरी बाजूला पाहतो की तरुणांचं या लोकशाहीमधलं जे योगदान आहे, त्याच्यातला जो सहभाग आहे तो फार नगण्य आहे, कमी आहे, म्हणजे कुठेतरी विरोधाभास आहे. म्हणून ही परिस्थिती रेक्टिफाय करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून याचं केंद्रस्थान जर कुठलं असेल तर विद्यापीठ आहेत, कॉलेजेस आहेत, आणि त्या कॉलेजमधून शिकणारे विद्यार्थी आहेत. बऱ्याच स्वातंत्र्य चळवळीचा जर इतिहास पाहिला अनेक देशांचा, तर त्याच्यामध्ये आपल्या बहुतांश असंच दिसतं की जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी तरुण वर्ग त्याच्यामध्ये सहभागी होतात, तेव्हा त्या क्रांतीच्या ठिणग्या तिथे निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून हा विषय हा केवळ लोकशाहीच्या दृष्टीने आपला महत्वाचा नाही, पण लोकशाही आपल्या दृष्टीने किती महत्वाची आहे, म्हणून त्याचा परिणाम आपल्यावर काय होणार आहे आणि आपल्या मुलाबाळांच्यावर काय होणार आहे, पुढच्या पिढीवर काय होणार आहे, याचा गंभीरपणे आपल्याला सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये आपला सहभाग हा सक्रियपणे असला पाहिजे. लोकशाहीची वैशिष्ट्य काय आहेत, तर 2 वैशिष्ट्य आहेत आणि ते मूलतत्व आहे की पहिलं आहे म्हणजे सगळ्यांचा त्याच्यामध्ये असलेला सर्वसमावेशकता. म्हणजे जी व्यवस्था त्या समाजातल्या सर्व स्तरातील लोकांचं म्हणणं ऐकून घेते किंवा त्याच्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देते, ती सर्वसमावेशकता हा एक महत्वाचा अंग आहे. आणि दुसरा जो अंग आहे तो त्याच्यामधल्या जी निर्णय प्रक्रिया आहे त्या निर्णय प्रक्रियेमधला आपला सहभाग. ह्या 2 गोष्टी जर आपण करू शकलो, मला वाटतं लोकशाहीच्यासाठी आपलं मोठं योगदान होईल असं मला वाटतं. जसं सत्यजितने सांगितलं की आपल्याकडे टॉयलेट जरी बघितली सर्वसामान्यपणे तर स्त्री पुरुष की काही ठिकाणी मुलांना आणि मुलींना स्वतंत्र टॉयलेटची सुद्धा व्यवस्था नाही आहे. आपल्या अशा किती शाळा आहेत की जिथं दिव्यांगांसाठी आपण रॅम्प तयार केलेले आहेत. आपल्याकडे जे गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत असे किती आहेत की जे डिसेबल फ्रेंडली आहेत. मग या स्टेजला जर आपण त्यांना बाहेर काढलं तर त्यांच्या समावेशाचा आपल्याला विशेष प्रश्नच मिटला. आणि म्हणून कुठल्याही घटकाचा विचार आपला होतो त्या व्यवस्थेमध्ये, त्याचा विचार होतो, त्याच्याप्रमाणे त्याची मांडणी होते, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं. तर मला वाटतं की त्यावेळेला आपण लोकशाहीच्या सर्वसमावेशतेच्या मार्गाने आपण कुठेतरी चाललो असं मला वाटतं. एक साधा जरी प्रश्न ह्या ऑडियन्सला जरी विचारला मी की आता इथं मी विद्यार्थी पाहतोय आणि मुलीही मोठ्या प्रमाणात इथं पाहतोय की ज्यांनी 18 वर्ष पूर्ण केलेले आहेत, असे किती हे तरुण विद्यार्थी आहेत ज्यांनी 18 वर्ष केले आहेत, 18 वर्षाच्या वर आहेत, असे किती मुलं आणि युवक आहेत, त्यांनी हात वर करा. आता मला असं सांगा की ज्यांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेलं आहे त्यांनीच फक्त हात वर करा जे युवक आहेत 18 वर्षाचे. मला वाटतं मुलींचं प्रमाण मला जास्त दिसतंय. पण ही परिस्थिती मी एकदा शाळेमध्ये गेलो, एका कॉलेजमध्ये गेलो तो सांगली आणि कोल्हापूरला, तर जवळजवळ 90% मुलांनी हात वर केले. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं की तुमचं मतदान यादीमध्ये नावं आहेत त्यांनी हात वर ठेवा, बाकीच्यांनी खाली करा, तर जवळजवळ 10% सुद्धा हात वर राहिले नाहीत. मला वाटतं ही गोष्ट बरेच काही सांगून जाते. म्हणून याच हेतून हा कार्यक्रम ठेवलेला आहे की युवकांचा याच्यामध्ये सहभाग किती महत्वाचा आहे आणि युवकांचं योगदान असल्याशिवाय लोकशाहीला जे बळकटीकरणाचं जे काम आहे ते होऊ शकणार नाही. आणि या उद्देशानेच हा लोकशाही गप्पा आपण या मुलांच्या सोबत आपण आज करत आहोत. अनेक राजकीय पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना तिकीट देतात, तर ही परिस्थिती बदलण्याची काही शक्यता आहे असं तुम्हाला दिसतंय का? दुसरं आहे की काही लोक मतदान अजिबातच करत नाहीत, तर या लोकांना तुम्ही काय सांगाल? मतदान हा जर स्वतःचा अधिकार असेल तर लोक आपली मतं का विकतात? आणि आपली मतं विकताना आपल्या मतांची किंमत ठरवण्याची जी प्रक्रिया आहे किंवा काय करणं आहे हे लोकांना थोडंसं वाईट असं का वाटत नाही? आणि सरकार कुठलंही असो ते
समाजातल्या काहीच लोकांना ऍड्रेस करतं, इतरांना करत नाही. आणि त्यामुळे काही लोकांच्या नावाने निवडणुकीच्या काळात आश्वासनं दिलेली असतात, पण ती निवडणुका झाल्यानंतर त्या आश्वासनांची कोणालाही आठवण राहत नाही. असं का होतं? असे थोडे एकमेकांशी इंटर रिलेटेड प्रश्न मी सरांसाठी विचारलेले आहेत. मला वाटतं हे जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते अतिशय विचार करणारे आहेत. जे तुम्ही सगळे विचार करताय ही खूप चांगली आणि आश्वासक गोष्ट मला या निमित्तानं वाटते की तुम्ही या गोष्टींचा विचार सुरू केलेला आहे. निवडणूक आयोगाचं जे केंद्रीभूत प्रिमाइस आहे ते प्रिमाइस असं आहे की जो नागरिक आहे आणि मतदार आहे तो मतदार सुज्ञ आहे, तो विचार करतो, अशा पद्धतीचं एक ते अझम्पशन आहे. आणि मग त्याच्या निर्णय प्रक्रियेला आपण पूरक काय करू शकतो असा मग निवडणूक आयोगाने विचार केलेला आहे. उदाहरणार्थ समजा माझ्याकडे 10 उमेदवार आहेत, त्या 10 उमेदवारापैकी काही क्रिमिनल बॅकग्राऊंडचे असतील, मग त्यातला कोणाला निवडायचा हे जर मला माहिती असेल की यातले कोण क्रिमिनल आहेत, कुठले कुठले त्यांच्याकडे चार्जेस आहेत, ते साधे चार्जेस आहेत का गंभीर चार्जेस आहेत, ही माहिती जर मतदाराला मिळाली तर मतदान करताना निश्चितपणे तो विचारपूर्वक करेल, अशा पद्धतीचं हे प्रिमाइस आहे. त्यामुळे असं कुणीही मनात आणू नये की मतदाराला काही कळत नाही, तो विचार करू शकत नाही. तो निश्चितपणे चांगला विचार करतो, निश्चितपणे त्याच्या मागचा मत देण्यापूर्वी विचार असतो. हे अनेक वेळेला आपल्याला सिद्ध झालेलं आहे. ज्या निवडणुकीचे रिझल्ट्स येतात त्याच्यामधनं ज्या निवडणुका मतदारांनी एकाला ॲक्सेप्ट केलेलं आहे, दुसऱ्या वेळेला त्याच मतदारांनी त्याला रिजेक्ट पण केलेला आहे. म्हणजे तो विचार त्यांच्याकडे आहे. कमी कुठली गोष्टीची आहे तर त्याला तिची सगळी माहिती देणं आणि ही इज अ वेल इन्फॉर्म्ड व्होटर हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगानं याला भर दिला आणि त्याचं कम्प्लीट डिस्क्लोजर हा याच्यावर निवडणूक आयोगाने भर दिलेला आहे. म्हणजे जे तुमचे म्हणजे कॅन्डिडेट्स आहेत त्याची मालमत्तेची माहिती, त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यांची वगैरे माहिती ही उघड केलेली आहे. मग ते ॲफिडेव्हिटच्या स्वरूपात असेल किंवा आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा आता नियम घालून दिलेला आहे की त्या उमेदवाराच्या वर कुठले कुठले क्रिमिनल गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची माहिती त्या पार्टीला सुद्धा द्यायला लागते वर्तमानपत्रामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, आणि त्याच पद्धतीने प्रिंट मीडियामध्ये सुद्धा 3 वेळा द्यायला लागते निवडणुकीच्या अगोदर. आणि त्या पार्टीला असं लिहायला लागतं त्यांच्या वेबसाईटवर की मला इतर उमेदवार मी न घेता ज्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत असा उमेदवार मी का निवडला, याचं सुद्धा त्यांना माहिती त्यांच्या वेबसाईटवर देण्याची बंधन केलेलं आहे. त्यामुळे मतदारांनी त्याचा विचार करण्याची अपेक्षित आहे की समोर जे आहे त्याची परिस्थिती ही आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा आता असं केलेलं आहे ॲप नो युअर कॅन्डिडेट. मग तुम्ही जर त्या कॅन्डिडेटची माहिती मिळेल तर त्या ॲपवर सुद्धा सगळी माहिती येते, उमेदवाराची किती संपत्ती आहे, कुठले गुन्हे आहे, सगळी माहिती त्याच्यामध्ये आता प्राप्त होते. त्यामुळं जेवढी याला प्रसिद्धी मिळेल, जेवढी त्याची माहिती होईल तेवढा तो सुज्ञपणे विचार करेल आणि मतदान करेल अशी अपेक्षा याच्या मागची आहे. कारण तो मतदान करताना विचार करत नाही असं आपण म्हणू शकत नाही, कारण तो डेफिनेटली विचार करतो. मग हा प्रश्न खरं म्हणजे आपण आपल्याला विचारला पाहिजे मतदान करण्यापूर्वी, मग आपण यांना मतदान का देतो, अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला विचारला पाहिजे. आणि म्हणून याला आपणच जबाबदार नाही का. आणि म्हणून ताईने जसं म्हटलं की आपण जेव्हा जबाबदार होऊ, आपण जे मत देतो किंवा जे काय करतो त्याला आपण जबाबदार आहे अशी जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण असं कारणं देत बसतो. मला वाटतं ही जबाबदारीची जाणीव, ही जागृती होणं ही फार गरजेचं आहे.
दुसरा प्रश्न असा होता की मतदान का करत नाहीत बरीच लोक, आणि हा जो फिनॉमिनन आहे तो विशेषतः युवकांच्या मध्ये जास्त आहे आणि त्याचप्रमाणे शहरामधले जे मतदार आहेत त्याच्यामध्ये जास्त आहे. ग्रामीण भागातला शेतकरी काही काम करत असे, किती काबाड कष्ट घेतले तर जाऊन मदत देतो. आणि खरं म्हणजे ही लोकशाही जे जिवंत आहे ते ह्या लोकांच्यामुळे जिवंत आहे. जे खूप शिकलेले आहेत, मोठ्या मोठ्या पदावर आहेत, पण जे मतदान करत नाहीत त्यांच्यामुळे ही लोकशाही जिवंत नाही आहे. मला वाटतं समाजामध्ये चांगला विचार करणारी किंवा चांगली माणसं आहेत, तशी वाईट पण माणसं आहेत. समाजाचं जास्त नुकसान वाईट लोकांच्यामुळे झालेलं नाही, आतापर्यंत हा इतिहास आहे. समाजाचं अधिक नुकसान हे कोण करतं, तर जी चांगली माणसं आहेत त्यांची निष्क्रियता हे जेवढं समाजाचं नुकसान करतं तेवढं नुकसान कितीही वाईट माणूस असला तर तो करू शकत नाही. आणि मला वाटतं ही निष्क्रियता झटकण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी जबाबदारीची जाणीव आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा जसं उल्लेख आला की नागरिकशास्त्राची ओळख फक्त 7वी 8वीच्या ह्याच्यामध्ये होते, पुढं होत नाही. हायस्कूलला पण नागरिकशास्त्र नसतं, पुढं कॉलेजमध्ये तर तिची संपूनच जातं. तर मला वाटतं या नागरिकशास्त्राचे सुद्धा कोर्सेस, निवडणुकाच्या पद्धतीवर माहिती देणारे कोर्सेस हे सुद्धा विद्यार्थ्यांना कॉलेजच्या वयामध्ये अगदी PG कोर्सेसमध्ये सुद्धा उपलब्ध झाले पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याच्या सोयी आहेत की वेगवेगळे कोर्सेस आपण घेऊ शकतो. त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे पुणे विद्यापीठाने आता इलेक्ट्रल पार्टिसिपेशनवर कोर्स केलेला आहे आणि तो सगळ्यांना दिलेला आहे. PG स्टुडंट्स आहेत, UG स्टुडंट्स आहेत, सगळ्यांना तो उपलब्ध आहे. मला वाटतं शैक्षणिक धोरणातून, कॉलेजच्या डेलिब्रेट प्रयत्नातून जर अशा प्रकारची भावना आणि याची जागृती जर आपण मुलांच्या मध्ये तयार करू शकलो, ती जबाबदारीची जाणीव निर्माण करू शकलो, तर मला वाटतं बाकीचे जे विषय आहेत हे त्याचे मार्गी लागतील. हे त्याची सिम्पटम्स आहेत, त्याचे काय म्हणतो आपण लक्षणं आहेत. पण मूळ जो प्रॉब्लेम आहे तो ह्या जनजागृती याच्यामध्ये आहे. आणि मला वाटतं सामूहिक जबाबदारीने त्याची आपण काम केलं पाहिजे. हे केवळ निवडणूक आयोगाचं काम नाही, आपण इथं ज्या रूममध्ये बसलेले आहेत ते प्रत्येकाचं काम आहे. आणि म्हणून सामूहिक जबाबदारीची जेव्हा जाणीव आपल्यामध्ये होईल त्यावेळेला हे प्रश्न आपोआप गळून पडतील असं मला वाटतं.